बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील नवीन घटक आहे वर्गीकरण. यामध्ये शब्दसंग्रह. वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारात प्राणी, पक्षी, पदार्थ, झाडे, फुले, फळे, ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. या प्रकरणात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो. म्हणजेच पहा काय, प्रश्नात 4 शब्दांपैकी 3 शब्दात साम्य म्हणजे सारखेपणा असतो आणि एक शब्द विसंगत म्हणजेच वेगळा असतो. तो नेमका शब्द कोणता आहे हे सूक्ष्म निरीक्षणाने ओळखावे लागते. म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा, हाच हे प्रश्न प्रकार आहेत. नमुना प्रश्न पाहूयात. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. पहा, मोगरा, गुलाब, पारिजातक आणि धोत्रा ही 4 प्रकारची फुलं दिलेली आहेत. यातून वेगळं कोणतं आहे ते ओळखायचे. तर पहा, निरीक्षण केलं असता मोगरा, गुलाब आणि पारिजातक ही सुवासिक फुलं आहेत. म्हणजे ह्या फुलांचा छान वास येतो. परंतु धोत्रा हे सुवासिक फूल नाही आहे. धोत्रा फुलाचा थोडासा कडवट वास येतो, म्हणून हा वेगळा शब्द आहे. बाकीचे सगळे एका गटात येतात आणि धोत्रा हा वेगळा शब्द आहे. दुसरा प्रश्न, बिब्बा, साग, तुळस आणि हिरडा. पहा, याच्यामध्ये बिब्बा, तुळस आणि हिरडा या तिन्हीही औषधी वनस्पती आहे. परंतु साग ही औषधी वनस्पती नाही, म्हणून ही गटात न बसणारं पद आहे. हा शब्द वेगळा आहे. व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात. प्रश्न 1 ते 40 साठी सूचना आहेत. सर्व प्रश्नांसाठी एकच सूचना आहे. खालील गटात न बसणारे पद ओळखा. न बसणारे म्हणजे वेगळे. वेगळे पद किंवा वेगळा शब्द शोधायचा आहे. पहा, तांडा, दांडा, थवा आणि गठ्ठा या सर्व शब्दांचा जर विचार केला तर तांडा, थवा आणि गठ्ठा हे समूहदर्शक शब्द आहे. परंतु दांडा हा समूहदर्शक शब्द नाही, म्हणून तो वेगळा. प्रश्न दुसरा, मंगळ, शनी, चंद्र आणि शुक्र. पहा, यामध्ये मंगळ, शनी आणि शुक्र हे ग्रह आहेत. परंतु चंद्र हा काय आहे, पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणून हा शब्द वेगळा येतो. प्रश्न 3, पेरू, आंबा, दोडका आणि संत्री. पहा, या गटामध्ये पेरू, आंबा आणि संत्री हे फळं आहे, फळवर्गीय, आणि दोडका हे काय आहे, फळभाजी आहे, म्हणून हा शब्द वेगळा येतो. प्रश्न 4, कावळा, वटवाघूळ, चिमणी आणि पोपट. पहा, यामध्ये कावळा, चिमणी आणि पोपट हे पक्षी आहेत. आता तुम्ही म्हणाल वटवाघूळसुद्धा उडते. वटवाघूळ जरी उडत असेल तरी हा पक्षी नाही, हा सस्तन प्राणी आहे. बाकी कावळा, चिमणी आणि पोपट हे अंडे देतात, परंतु वटवाघूळ अंडी देत नाही आणि वटवाघळाच्या अंगावर पिसे नसतात, म्हणून हा पक्षी नाही. म्हणून वटवाघूळ हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 5, हरभरा, वाटाणा, घेवडा आणि भुईमूग. यामध्ये हरभरा, वाटाणा आणि घेवडा हे काय आहेत, तर हे जमिनीच्या वरती येणारी फळं आहेत. परंतु भुईमूग हे कुठं येतं, जमिनीच्या खाली, मातीच्या खाली भुईमुगाच्या शेंगा येतात. आणि बाकी सर्वांच्या शेंगा किंवा भाज्या हे कुठे येतात, जमिनीच्या वरती, झाडाला वरती येतात, फांद्यांना. आणि भुईमुगाच्या शेंगा ह्या मुळाला जमिनीच्या खाली येतात, म्हणून भुईमूग हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 6, कॅरम, फुटबॉल, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ. पहा, यामध्ये कॅरम, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ हे इनडोअर गेम्स आहेत, म्हणजे आतमध्ये खेळले जाणारे हे खेळ आहेत. परंतु फुटबॉल हा मैदानी खेळ आहे आणि बाकी तिन्ही मैदानी खेळ नाही, म्हणून फुटबॉल हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 7, केशरी, काळा, हिरवा आणि पांढरा. पहा, इथे रंगांची नावं दिलेली आहेत. परंतु यामध्ये केशरी, हिरवा आणि पांढरा ही तिरंग्याचे रंग आहेत. तिरंग्यामध्ये हे 3 रंग असतात आणि काळा हा रंग तिरंग्यामध्ये नाही, म्हणून हा रंग वेगळा. प्रश्न 8, महाराष्ट्र, पुणे, आसाम आणि केरळ. यामध्ये पहा, आता महाराष्ट्र, आसाम आणि केरळ ही राज्यांची नावं आहेत. परंतु पुणे ही जिल्ह्याचं नाव आहे. बाकी राज्यांची नावं आणि पुणे हे जिल्ह्याचं नाव आहे, म्हणून
पुणे हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 9. वीणा, तबला, मृदंग आणि ढोलकी. पहा, यामध्ये तबला, मृदंग आणि ढोलकी हे तीनही चर्मवाद्य आहेत, परंतु वीणा हे चर्मवाद्य नाही. वीणेला तारा लावलेले असतात, हे तारवाद्य आहे. आणि हे बाकीचे सगळे काय आहे, चर्मवाद्य आहेत, म्हणून वीणा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 10. गुरुद्वार, मशीद, मंदिर आणि घर. पहा, यामध्ये गुरुद्वार, मशीद आणि मंदिर ही तीनही धर्मस्थळे आहेत. कोणत्या ना कोणत्या धर्माची ही धर्मस्थळे आहेत, परंतु घर हे धर्मस्थळ नाही, तर हे राहण्याचं ठिकाण आहे किंवा हा घरदर्शक शब्द आहे. आणि हे बाकीचे काय आहेत, धर्मस्थळे आहेत, म्हणून घर हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 11. भोपळा, पालक, कोबी आणि मीठ. पहा, यामध्ये अगदी सोपं आहे. भोपळा, पालक आणि कोबी ह्या भाज्या आहेत, परंतु मीठ ही भाजी नाही, म्हणून हा पदार्थ वेगळा किंवा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 12. मटकी, गहू, ज्वारी आणि बाजरी. पहा, यामध्ये गहू, ज्वारी आणि बाजरी ही तिन्ही धान्य आहेत, परंतु मटकी हे कडधान्य आहे, म्हणून मटकी हा शब्द वेगळा. प्रश्न 13. गळ, तराफा, जहाज आणि गलबत. यामध्ये तराफा, जहाज आणि गलबत ही पाण्यावर चालणारी वाहनं आहेत किंवा हे पाण्यावर तरंगणारी वाहनं आहेत, परंतु गळ याच्यासाठी वापरतात की पाण्यात जर आपली एखादी वस्तू जर पडली असेल तर ती वस्तू काढण्यासाठी या गळाचा वापर केला जातो. हा पाण्याच्या आतमध्ये टाकून पाण्याच्या तळापर्यंत जाऊन पाण्यात जर एखादी वस्तू आपली हरवली असेल तर ती या गळाच्या साहाय्याने आपण काढू शकतो, म्हणून हा शब्द वेगळा. आणि बाकी हे तीनही शब्द काय आहेत किंवा या वस्तू काय आहेत, तर या पाण्यावर तरंगणाऱ्या आहेत. आणि गळ हा जड असल्यामुळे तो पाण्याच्या खाली जातो, म्हणून हा वेगळा. प्रश्न 14. रवी, भास्कर, कविता आणि दिनकर. पहा, यामध्ये रवी, भास्कर आणि दिनकर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. रवी, भास्कर, दिनकर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत आणि कविता हा सूर्याचा समानार्थी शब्द नाही, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 15. नागपूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि सोलापूर. यामध्ये नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही जिल्ह्याची ठिकाणं आहेत. पहा, नागपूर, कोल्हापूर आणि सोलापूर ही जिल्ह्याची ठिकाणं आहेत, परंतु तुळजापूर हे जिल्ह्याचं ठिकाण नाही, म्हणून हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 16. नाग, मण्यार, अजगर आणि भ्रमर. पहा, यामध्ये नाग, मण्यार आणि अजगर हे तीनही सरपटणारे प्राणी आहेत किंवा हे सापाचे प्रकार आहेत, परंतु भ्रमर म्हणजे भुंगा, तर हा कीटक या प्रकारामध्ये येतो किंवा हा उडणारा छोटा प्राणी आहे, हा कीटक आहे. आणि हे तीनही सरपटणारे प्राणी आहेत, म्हणून भ्रमर म्हणजेच भुंगा हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 17. विमान, बस, रिक्षा आणि ट्रक. पहा, अगदी सोपं आहे. बस, रिक्षा आणि ट्रक हे रस्त्यावरून चालणारी वाहनं आहेत आणि विमान हे हवेत उडणारं वाहन आहे, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 18. घोटा, दंड, पोटरी आणि मांडी. यामध्ये घोटा, पोटरी आणि मांडी हे पायाचे भाग आहेत, परंतु दंड हा हाताचा भाग आहे, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 19. परिचारिका, रोगी, औषध आणि डॉक्टर. यामध्ये परिचारिका, रोगी आणि डॉक्टर हे दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींपैकी आहेत. परिचारिका, रोगी आणि डॉक्टर हे आपल्याला दवाखान्यामध्ये दिसतात किंवा दवाखान्यामध्ये असणाऱ्या ह्या व्यक्ती आहेत, परंतु औषध हे आपल्याला मेडिकलमध्ये मिळतं. हे बाकी तिन्ही सजीव आहेत. औषध हे काम करणारी किंवा असणारी व्यक्ती नाही आहे, म्हणून हा शब्द काय आहे, वेगळा आहे. प्रश्न 20.
शिपाई, शिक्षक, विद्यार्थी आणि सैनिक. यामध्ये शिपाई, शिक्षक आणि विद्यार्थी हे शाळेचे घटक आहेत. शिपाई, शिक्षक आणि विद्यार्थी हे शाळेचे घटक आहेत, परंतु सैनिक हा शाळेचा घटक नाही, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 21. फलंदाज, गोलंदाज, चेंडू आणि पंच. पहा, यामध्ये फलंदाज, गोलंदाज आणि पंच हे क्रिकेट खेळाशी संबंधित व्यक्ती आहेत. फलंदाज, गोलंदाज आणि पंच हे क्रिकेट खेळाशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती आहेत, परंतु चेंडू हे क्रिकेट खेळ खेळण्याचं एक साधन आहे किंवा साहित्य आहे, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 22. इडली, बर्फी, पेढे आणि शंकरपाळे. पहा, यामध्ये बर्फी, पेढे आणि शंकरपाळे हे गोड पदार्थ आहेत, परंतु इडली हा गोड पदार्थ नाही, म्हणून हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 23. तूप, लोणी, पनीर आणि साखर. यामध्ये तूप, लोणी आणि पनीर हे दुधापासून बनणारे पदार्थ आहेत, परंतु साखर हा दुधापासून बनणारा पदार्थ नाही, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 24. रुचकर, गोड, आंबट आणि खारट. पहा, यामध्ये गोड, आंबट आणि खारट ह्या पदार्थांच्या चवी आहेत, परंतु रुचकर ही चव नाही आहे. रुचकर हा शब्दपदार्थ कसा झाला हे सांगणारा, वर्णन करणारा हा शब्द आहे, परंतु गोड, आंबट आणि खारट ह्या पदार्थाच्या चवी आहेत, म्हणून रुचकर हा शब्द काय आहे, वेगळा आहे. प्रश्न 25. आंबा, बोर, कलिंगड आणि जांभूळ. यामध्ये आंबा, बोर आणि जांभूळ यामध्ये एकच बी असते, परंतु कलिंगडामध्ये एकापेक्षा जास्त अनेक बिया असतात, म्हणून कलिंगड हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 26. लेखक, शिक्षक, गायक आणि संपादिका. यामध्ये लेखक, शिक्षक आणि गायक हे पुल्लिंगी शब्द आहेत. तो लेखक, तो शिक्षक आणि तो गायक हे पुल्लिंगी शब्द आहेत, परंतु संपादिका हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून हा शब्द वेगळा. प्रश्न 17. भूकंप, महापूर, दुष्काळ आणि हिवाळा. यामध्ये भूकंप, महापूर आणि दुष्काळ ही आपत्कालीन येणारी संकटे आहेत. ही आपत्कालीन येणारी संकटे आहेत, परंतु हिवाळा हा ऋतू आहे. हे ऋतूचं नाव आहे हिवाळा, म्हणून हा शब्द वेगळा आहे. 28वा प्रश्न. पहा, इथे तारखा दिलेल्या आहेत. 31/12/2004, 29/2/2007, 27/1/2006, 30/6/2005. पहा, या तारखा दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये असं पण आहे की हे 2004 2004 लिहिण्याच्या ऐवजी फक्त 04 असं लिहिलं आहे. इथे सुद्धा 2006 आणि इथे 2005 लिहिण्याच्या ऐवजी 0506 असं लिहिलेलं आहे. आणि या तारखेमध्ये 2007 असं 07 फक्त लिहिण्याच्या ऐवजी 2007 असं लिहिलं आहे, म्हणून ही तारीख आपल्याला जरा वेगळी दिसते, म्हणून सुद्धा वेगळं आपण याला लिहू शकतो. किंवा पहा, हा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे 29 तारीख जर दिली आहे तर हे लीप वर्ष असलं पाहिजे, परंतु जर 2007ला जर आपण 4ने भाग दिला तर बाकी 0 येत नाही, म्हणजे 2007ला पूर्ण भाग 4ने जात नाही, म्हणजेच हे लीप वर्ष नाही. आणि लीप वर्ष नाही तरीसुद्धा इथे 29 तारीख दिलेली आहे, कारण 2007 या वर्षी लीप वर्ष नसल्यामुळे फक्त 28च दिवस येतात, परंतु इथे 29 दिवस दिलेले आहेत, म्हणून हा पर्याय काय आहे, वेगळा आहे. प्रश्न 30. ऑगस्ट, एप्रिल, जून आणि सप्टेंबर अशी महिन्यांची नावं दिलेली आहेत,
परंतु त्या महिन्यांचे जर दिवस आपण पाहिले तर ऑगस्टमध्ये 31 दिवस येतात, परंतु एप्रिल, जून आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांमध्ये 30-30 दिवस येतात. म्हणून ऑगस्ट हा महिना वेगळा, कारण तिथे 31 दिवस आहेत. प्रश्न 31वा. पुतण्या, मामा, आजी आजोबा, मामा मामी आणि आई वडील. पहा, इथे जर पाहिलं आपण तर आजी आजोबा, मामा मामी आणि आई वडील हे विरुद्ध लिंगी शब्द आहेत. आजी आजोबा स्त्रीलिंग पुल्लिंग, मामा मामी स्त्रीलिंग पुल्लिंग, विरुद्ध लिंगी जोड्या आहेत. आई वडील स्त्रीलिंग पुल्लिंग अशा विरुद्ध लिंगी जोड्या आहेत. परंतु पुतण्या आणि मामा हे पुल्लिंग पुल्लिंग म्हणजे विरुद्ध लिंगी जोडी नाही, म्हणून हा शब्द किंवा हा पर्याय वेगळा आहे. प्रश्न 32. पाणी, जल, तोय आणि तलाव. पहा, यामध्ये पाणी, जल आणि तोय हे पाण्याचेच समानार्थी शब्द आहेत. पाणी म्हणजे जल म्हणजेच तोय हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत. परंतु तलाव हे पाणी साठवण्याचे किंवा पाणी साठतं जिथे त्याला तलाव म्हणतात. पाणी साठवण्याचं हे ठिकाण आहे आणि हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून तलाव हा पर्याय वेगळा आहे. प्रश्न 33. गोदावरी, नदी, भीमा आणि कृष्णा. यामध्ये गोदावरी, भीमा आणि कृष्णा ही नद्यांची नावे आहेत. गोदावरी, भीमा आणि कृष्णा ही नद्यांची नावे आहे, परंतु नदी हे नदीचं नाव नाही आहे. हे फक्त नाम आहे, सामान्य नाम आहे आणि हे काय आहे, विशेष नामं आहेत. म्हणून नदी हा शब्द वेगळा, कारण इथे कुठल्याही नदीचं नाव दिलेलं नाही. 34वा प्रश्न. पंचकोन, चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण. पहा, यामध्ये पंचकोन, चौकोन आणि त्रिकोण या तीनही आकृत्यांना काय असतात, कोपरे असतात किंवा कडा असतात, कोपरे असतात. पहा, इथे पंचकोन म्हणजे 5 कोन किंवा 5 कोपरे, इथे 4 कोपरे किंवा 4 कोन आणि इथे त्रिकोण म्हणजे 3 कोन असतात. परंतु वर्तुळाला कोपरा किंवा कोन नसतो, म्हणून वर्तुळ हा वेगळा पर्याय आहे. प्रश्न 35. पश्चिम, उत्तर, वायव्य आणि दक्षिण. यामध्ये पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या मुख्य दिशा आहेत, परंतु वायव्य ही उपदिशा आहे, म्हणून हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 36. नैऋत्य, पूर्व, आग्नेय आणि ईशान्य. यामध्ये नैऋत्य, आग्नेय आणि ईशान्य या उपदिशा आहेत आणि पूर्व ही मुख्य दिशा आहे, त्याच्यामुळे हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 37. मासा, खेकडा, मगर आणि सरडा. पहा, मासा, खेकडा आणि मगर हे पाण्यात राहणारे प्राणी आहेत, परंतु सरडा हा पाण्यात राहणारा प्राणी नाही, म्हणून हा शब्द वेगळा आहे. प्रश्न 38. वार्षिक, साप्ताहिक, ऐतिहासिक आणि पाक्षिक. पहा, इथे वार्षिक म्हणजे 1 वर्षाचा काळ, साप्ताहिक म्हणजे 1 आठवड्याचा काळ आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसांचा काळ, असे हे दिवसांचे समूह आहेत. परंतु ऐतिहासिक म्हणजे कुठलाही हा दिवसांचा समूह नाही. ऐतिहासिक म्हणजे भूतकाळातील गोष्टी, म्हणून हा शब्द काय आहे, वेगळा आहे. प्रश्न 39. लिहिणे, वाचणे, पाठ करणे आणि झोपणे. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि पाठ करणे या अभ्यासाशी संबंधित कृती आहेत किंवा विद्यार्थ्यांशी संबंधित कृती आहेत, परंतु झोपणे ही अभ्यासाशी संबंधित कृती नाही, म्हणून हा शब्द वेगळा आहे. आणि शेवटचा प्रश्न 40वा. पेरू, पपई, डाळिंब आणि आवळा. यामध्ये पेरू, पपई आणि डाळिंब यामध्ये अनेक बिया असतात, परंतु आवळ्यामध्ये एकच बी असते, म्हणून आवळा हा शब्द वेगळा आहे.